पारो या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्य, प्रीतम आणि प्रिया आधार देत पारोला देवीच्या मंदिराकडे घेऊन येतात आणि मग त्यानंतर पारो आनंदाने देवीचे आभार मानते, कारण आदित्यच्या हातूनच तिचा उपवास सुटलेला असतो. तर दुसरीकडे गणी धावत पळत सावित्रीकडे जातो आणि त्याला सांगू लागतो की सावित्री आत्या, मगाशी दामिनी मॅडम आमच्या घराकडे आल्या होत्या. त्यांनी मला घरातून बाहेर काढलं आणि मग दाराची कडी लावून आतमध्ये त्या काहीतरी करत होत्या आणि ते ऐकून सावित्री घाबरते आणि पटकन पारूच्या घराकडे जाण्यासाठी निघते. पण तितक्यात दामिनीच त्या ठिकाणी येते. ती सावित्रीला विचारते की काय ग सावित्री, त्या गणीने तुझ्याकडे चोंबडेपणा केला वाटतं, म्हणूनच तू इथे आली ना. पण त्यावर सावित्री काहीच उत्तर देत नाही. तर दामिनी तिला जी चिठ्ठी सापडलेली असते ती सावित्रीला दाखवत म्हणते की हे बघ, माझ्या हाती किती मोठा पुरावा लागला आहे ते. आणि ते ऐकून सावित्री खूप घाबरते आणि मग दामिनी हसतच ती चिठ्ठी सावित्रीला वाचून दाखवते आणि ती चिठ्ठी ऐकून सावित्रीला तर घामच फुटतो. ती खूप घाबरते. तर दामिनी तिला म्हणत असते की मला चांगलंच माहिती आहे त्या पारूचं आणि तुझं काय चाललंय ते. ती गरीब मोलकरीण आमच्या आदित्याला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते ना. पण आता बघ मी हे सगळं कसं अहिल्यादेवींना जाऊन सांगते. आणि मग त्यानंतर ती हसतच तेथून निघून जाणार. इतक्यात सावित्रीला पारूचा कॉल येतो. मात्र तो कॉल दामिनीच रिसीव करते. तर पारू तिला त्या उपवासाबद्दल सांगणार असते. पण तितक्यात दामिनी म्हणते की पारू, आता तू घरी ये, आता तुझी काही खैर नाही, कारण मला तुझ्या विरोधात खूप मोठा पुरावा सापडलाय. आणि मग ती हसतच फोन ठेवून देते. पण दामिनीच्या बोलण्यामुळे पारू खूप घाबरते. दुसरीकडे श्रीकांत आणि अहिल्या गप्पा मारत असतात आणि तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की अहिल्या वहिनी, तुमच्या त्या आदित्यवर आणि त्या पारूवर खूप विश्वास होता ना, पण आता माझ्या हाती असा पुरावा लागलाय की ज्यामुळे तुमचा विश्वासच उडून जाईल. आणि ते ऐकून श्रीकांत म्हणतो की हे काय बोलतेस तू दामिनी, तुला कळतंय का? तर दामिनी म्हणत असते की माझ्या हातीनं आता पुरावा लागलाय. आणि मग ती चिठ्ठी अहिल्याला आणि श्रीकांतला वाचून दाखवते आणि म्हणते, एका मुलाने मुलीला चिठ्ठी देणं म्हणजे यामागचा काय अर्थ असतो तुम्हाला माहिती आहे ना. तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही खरंच बुद्धू आहात. आणि दामिनीचं असं बोलणं ऐकून अहिल्या आणि श्रीकांत खूप चिडतात. श्रीकांत तिला विचारत असतो की तुला ही चिठ्ठी कुठे सापडली. तर दामिनी म्हणत असते की त्या पारूच्या पेटीमध्ये. तर श्रीकांत विचारतो, पण तू कशाला गेली होती तिची पेटी उचकायला? तर दामिनी म्हणत असते की दादासाहेब, ते महत्त्वाचं नाही आहे, महत्त्वाचं हे आहे की आपल्या आदित्यने त्या मोलकरणीसाठी चिठ्ठी लिहिली. तुमचा तर तिच्यावर खूप विश्वास आहे ना, पण ती खूप स्मार्ट आहे, हुशार आहे. ती बरोबर आपल्या आदित्याला तिच्या जाळ्यात अडकवते. आणि आता तर माझ्याकडे पुरावासुद्धा आहे. आणि त्यानंतर ती हसतच तेथून निघून जाते. तर श्रीकांत अहिल्याकडे बघत असतो. मात्र अहिल्या म्हणते की माझ्या आदित्यवर पूर्ण विश्वास आहे, ते आल्यानंतर आपण बोलूयात. आणि त्यावर श्रीकांतही हो म्हणतो. दुसरीकडे पारू खूप घाबरलेलीच असते आणि मनाशी म्हणत असते की देवा, मला आत्ता असं वाटत होतं की सगळं काही ठीक होईल, पण आता हे तू माझ्यापुढे काय वाढवून ठेवलंय. जर देवी आईंना माझ्या लग्नाबद्दल कळलं ना, तर माझं सगळं विश्व एका क्षणात मातीमोल होईल. आणि तितक्यात आदित्य, प्रीतम आणि प्रियाचं तिच्याकडे लक्ष जातं. ते तिघे तिला विचारत असतात की पारू काय झालं, पण ती काही सांगत नाही. आणि मग प्रीतम, प्रिया मुद्दाम तिला चिडवायला सुरुवात करतात. ते विचारत असतात की काय ग पारू, तू कोणाच्या प्रेमात पडली आहेस का? मात्र पारू म्हणते की काय बोलताय प्रीतम सर, प्रेम करण्याचा अधिकार मला नाही आहे. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की अगं पारू, असं का बोलतेस तू? खरं तर तुझ्या इतकं प्रेम कोणीही करू शकत नाही. आणि ते ऐकून पारूला तर खूपच आनंद होतो. तर आदित्य तिचंच कौतुक करत असतो. आणि मग त्यानंतर ते सगळेजण घरी येऊन पोहोचतात. तर दामिनी दरवाजामध्येच उभी असते आणि गाडी बघितल्यावर ती मोठमोठ्याने ओरडू लागते. त्यामुळे प्रीतम विचारतो की काय झालं दामिनी काकू, का आरडाओरडा करतेस? तर पारूसुद्धा तिला विचारत असते की दामिनी मॅडम काय झालं? तर दामिनी म्हणत असते की पारू, तुझं पितळ ना आता उघडं पडलंय. आणि तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येत म्हणतो की दामिनी काकू, तू का पारूच्या मागे हात धुवून लागली आहेस? तर दामिनी म्हणत असते की आदित्य बाळा, अरे हे काय बोलतोयस तू? मी जे काही करते ना ते आपल्या घराच्या भल्यासाठीच करते. आणि मग त्यानंतर ती पारूचा हात पकडूनच तिला घरात घेऊन जाते. आतमध्ये अहिल्या, श्रीकांत आणि मोहन बसलेले असतात. तर पारू खूपच घाबरते. दामिनी तिला अहिल्याच्या पुढे ढकलूनच देते. आणि मग अहिल्या रागातच तिच्याकडे बघत विचारते की पारू, मी जे काही ऐकले ते
खरं आहे का? दामिनीने मला काही गोष्टी सांगितल्यात, पण काय खरं आणि काय खोटं हे मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. पण पारू काही बोलतच नाही. तर दामिनी पारूला म्हणत असते, बोल पारू, आता का गप्प बसली आहेस तू? आणि त्याचवेळी आदित्यमध्ये पडत म्हणतो की आई नेमकं काय झाले? पण अहिल्या त्याला गप्प राहायला सांगते. आणि मग सावित्रीच पारूला म्हणते की पारू बाळा, दामिनी मॅडमला तुझ्या पेटीत एक चिठ्ठी सापडली आहे, आदित्य बाबांनी दिलेली. आणि ते ऐकून पारू आणि आदित्य तर खूपच घाबरतात. पारूला सगळं काही आठवतं आणि ती खाली मान घालते. तर आदित्य म्हणत असतो की अगं दामिनी काकू, त्या एका चिठ्ठीवरून तू एवढं सगळं पारूला बोललीस का? तर दामिनी म्हणते की आदित्य, तुला कळतंय ना, एका मुलाने एका मुलीला चिठ्ठी देणं म्हणजे काय अर्थ होतो ते. आणि या गावाकडच्या मुलींना खरंच खूप हुशार असतात, मुलांना बरोबर फसवतात. आणि ते ऐकून मोहन म्हणतो की हो ना दामिनी, तुला तर चांगलंच माहिती आहे. आणि ते ऐकून दामिनी म्हणते की जरी गावाकडची असले ना तरी मी हे सगळं केलं नाही. तर मोहन तिला म्हणतो की तू काय केलं आहे आणि काय नाही ते मला माहिती आहे, आता तू गप्प बस, वहिनी न्यायनिवाडा करतील. त्यामुळे ती गप्प बसते. तर अहिल्या आदित्यालाच विचारते की हा सगळा काय प्रकार आहे? आणि मग आदित्य म्हणू लागतो की आई, मला मान्य आहे की मी पारूसाठी ती चिठ्ठी लिहिली होती, पण त्यामागे माझा दुसरा कोणताही हेतू नव्हता. मी निखळ भावनेने फक्त मैत्रीच्या नात्याने ती चिठ्ठी लिहिली होती, पारूचे आभार मानण्यासाठी. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, आमच्या दोघांमध्ये खरंच वेगळं कोणतंही नातं नाही आहे. मी तुमचा मुलगा आहे, तुमची मान शरमेने खाली जाईल असं मी कधीच वागणार नाही. आणि ते ऐकून अहिल्या श्रीकांतला खूप आनंद होतो. आणि मग अहिल्या दामिनीला चांगलंच सुनावते आणि तिला सांगते की माझ्या मुलावर ना खूप विश्वास आहे, पुन्हा असं काहीच बोलू नको. त्यामुळे दामिनी रागातच तेथून निघून जाते. इतर सगळेजणसुद्धा आपापल्या कामासाठी जातात. तर अहिल्या आणि श्रीकांत पुन्हा त्या गुरुजींना कॉल करतात. अहिल्या विचारत असते की तुम्ही जे स्थळ सुचवले ते खरंच चांगलं आहे ना? त्यावर ते गुरुजी म्हणतात की हो अहिल्यादेवी, तुम्ही काळजी करूच नका. आणि मग अहिल्या लगेच त्यांना भेटण्यासाठी बोलावते. दुसरीकडे पारू तिच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते, पण दामिनी पुन्हा तिच्यामध्ये येते. ती पारूला ती चिठ्ठी दाखवत म्हणते की काय गं पारू, ही चिठ्ठी तुला घेऊन जायची नाही का? पारू काही न बोलता खाली मान घालते. तर दामिनी म्हणत असते की काय झालं पारू, रागवलीस का माझ्यावर? हवं तर मी तुला सॉरी म्हणते. आणि मग त्यानंतर ती पारूचं तोंड दाबतच तिला विचारते की कशी काय प्रत्येक वेळी तू वाचतेस क? आजसुद्धा वाचली, पण लक्षात ठेव, यापुढे तू वाचणार नाही. तू किती पाताळ यंत्री आहे ना, मला चांगलंच माहिती आहे. मी तुझा चेहरा वहिनींसमोर उघडकीस आणणारच. आणि आता माझं तुझ्यावर व्यवस्थित लक्ष असणार आहे, एवढं लक्षात ठेव. तितक्यात सावित्री त्या ठिकाणी येते आणि पारूला म्हणते की चल पारू बाळा, आपल्याला अहिल्यादेवींनी बोलावलंय. तर दामिनी हसतच म्हणत असते की तुम्हा दोघींचं काय चाललंय ना मला व्यवस्थित माहिती आहे. आणि ती सावित्रीला सुद्धा म्हणते की मला माहिती आहे, तूच या पारूला आदित्याला जाळ्यात कसं अडकवायचं त्याचे धडे देतेस ना. पण काळजी करू नका, तुमचं हे सगळं पितळ मी लवकरच उघडं पाडणार आहे. आणि मग ती तेथून निघून जाते. तर सावित्री पारूला सांगत असते की यापुढे ना तुला खूप सावध राहावं लागणार आहे, कारण दामिनी मॅडमचं तुझ्यावर बारीक लक्ष असणार आहे. आणि ते ऐकून पारू काळजीत पडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.